काय झालं, लाडकी बहीण योजना लागू केली सरकारने आणि त्यांना कळलं की आज पैसे मिळणार आहे. पहिल्यांदा पैसे मिळणार होते, सगळ्यांना अनुभव आहे, आले का की जाऊ शकतात परत, किंवा वेळेत काढावं लागतात. ते पेन्शनवाले लोक आहेत ना, त्यांना तुम्ही विचारा, ते म्हणतात पेन्शन वेळेवर काढा नाही तर परत जा. तसे योजनेचे पैसे आले ते परत जातील म्हणून गर्दी करतात सगळे. तर गर्दी अशी गर्दी केली बँकेच्या बाहेर. बँकेचे साहेब सकाळी 10 वाजता बँक उघडते, 11 वाजले तरी बँक उघडली, 11:30 वाजले, 12 वाजले, पोलीस आले, वरून हेड ऑफिस वरून पोलीस पाठवले गेले की ही बँक का उघडली जात नाही. म्हणजे कर्मचारी कामावरच नाही आले. अरे बावळ्या, कामावर आले, त्यांना याला पुढे जाऊन देते नाही, ते मागे या रायटिने यांनी एवढी गर्दी केली, कर्मचाऱ्याला मध्येच जाऊन देते. त्यांना वाटतं हे बी नंबर लावायला. अज्ञानाचे गोळे ना, पण तुमच्या आतमध्ये जो स्रोत आहे ना, तो आत्मा जो आहे, जो ऊर्जा आहे, तो बाहेर येण्याचा प्रयत्न करतोय, स्वतःला बाहेर आणण्यासाठी तो प्रयत्न करतोय. आणि तुमचं शरीर आणि मन त्याला मागे रेटारेटी करते. चल सरत मागे. मधून आवाज यायला लागला का हा त्याला दारू पाजतो, मधून आवाज यायला लागला का हा त्याला मोबाईल दाखवतो, बघ रील बघ, लय डोक्याला ताप घेऊ नको, रील बघ. वरून गाणं तयार केलं, भेजा अगर शोर करता येतो गोली मार भेजे, बदतमीज दिल बदतमीज दिल, कॅरेक्टर ढिला आहे. अशा प्रकारचे आम्ही मंत्र तयार केलेले. बरेच जण हे मंत्र म्हणतात, स्वतः म्हणतात कॅरेक्टर ढिला आहे, बरं ते गाण्याच्या तालावर म्हणतात. हे काय, हे प्रोग्रामिंग आहे. या इंडस्ट्रीने तुमच्या मनामध्ये हे प्रोग्रामिंग केलं. कॅरेक्टर म्हटलं का ते ढिलच राहतं. काय फरक पडतो ढिलं झालं तर? चरित्र तुमचं थोडंसं बिघडलं तर काय बिघडलं, थोडं खोटं बोलल्याने काय होतं? बोलावं लागतं मित्रासाठी, मैत्रिणीसाठी, आई वडिलांना वाईट वाटू नये म्हणून थोडंसं खोटं बोलावं लागतं. राम सर चिडतील म्हणून थोडं खोटं बोलावं लागतं. ते कॅरेक्टर ढिला याचा आम्ही किती मनावर घेतलं. बदतमीज मानेना मानेना, है की नाही? ही जी प्रोग्रामिंग आहे आमच्या मनावर, कुठेतरी खोलवर आमच्या मनावर ते काय होतं, बिंबतं. आणि म्हणून जर तुमचं मन तुम्हाला जर सारखं असं गुंतवत असेल, आजूबाजूला ती व्यवस्था आहे, तुम्ही नेहमी नशेत राहिले पाहिजे. का? तुम्ही जर जागृत झाले तर बंड कराल तुम्ही, म्हणून तुम्ही जागृत होऊ नये याची व्यवस्था केलेली आहे. आणि लक्षात ठेवा, जो स्रोत असतो ना तो शुद्धच असतो. म्हणून कुठलीही गोष्ट या जगामध्ये अस्तित्वात आहे. तुम्ही म्हणतात नाही काही खरं नाहीये, नंतर काहीच खरं नाही तर तुम्ही पण खरं नाही, तुम्ही पण खोटे आहात. का? कारण खरं नसलेल्या जगामध्ये तुम्ही खरे कसे असू शकता? मी नेहमी गंमत सांगतो, काय सर, सगळ्या वस्तू लाकडाच्या, सगळ्यांना माहिती झालं, सगळ्या वस्तू लाकडाच्या. खाली असा एक प्लॅटफॉर्म लावलेला आहे फळ्यांचा, त्याच्यावरती टेबल आहे फार मोठा, त्याच्यावर स्टूल आहे मोठा, त्याच्यावर एक छोटीशी खुर्ची आहे सर, आणि त्याच्यावरती परत एक पेटी आहे, आणि त्या पेटीवर एक कोंबडी बसलेली. आता मला शांतपणे सांगा, ते अंड कुठं पडेल? कोंबडीने जर अंड दिलं ते कुठं पडेल? बसलेलं कोंबडी त्या स्टूलवर पडेल, पेटीवर पडेल, का त्या खुर्चीवर पडेल, का खाली प्लॅटफॉर्मवर पडेल? पेटीवर पडेल, बरोबर आहे ना? पण ती कोंबडी पण लाकडाची आहे ना. तुमचा जसा दृष्टी आहे ना तसंच सृष्टी बनते. लक्षात ठेवा, जशी दृष्टी तशी सृष्टी. हे जग नालायकांसाठी नालायक आहे, सज्जनांसाठी सज्जन आहे, खोट्यांसाठी खोटं आहे, आणि मेहनती लोकांसाठी मेहनती. या जगामध्ये सगळं आहे. हे कधीही वाईट बी नव्हतं आणि हे कधीही चांगलंही नव्हतं. थोड्याफार प्रमाणामध्ये परिस्थिती जरी बदलत असेल तरी पण हे जग असंच आहे. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला आणि दुर्योधनाला जेव्हा पाठवलं हस्तिनापूर नगरीमध्ये, जा, तू काय म्हणतोस की तुला अर्जुन एवढा प्रिय का आहे? तू पांडवांच्याच बाजूनी का? तू जर आमचा बी भाऊ आहे ना. कोण म्हटलं असं? दुर्योधन म्हटला. तू पांडवांचाच का, आमचा का नाही? तू आमच्या बाजूने का लढत नाही? दुर्योधन म्हटला, अरे तू पण आमचा पण मान आहे, भाऊ आहे, तू आमच्या बाजूने लढ. त्यांनी सांगितलं, मी शस्त्र टाकलेलं आहे, मी कोणाच्याच बाजूने लढणार. तू म्हणे, का नाही लढणार? तू त्यांच्या बाजूने उभा आहे ना, तू त्यांची बाजू घेतोय. नाही म्हणे, मी धर्माची बाजू घेतोय, मी सत्याची बाजू घेतोय. म्हणजे बरं आहे, तू म्हणतो ते सत्य आणि आमचं ते खोटं, तूच व्याख्या करणार आणि तूच आम्हाला सांगणार. मग भगवान श्रीकृष्णाने सांगितलं, ठीक आहे, मी सत्य तुला शोधायला देतो, चल तू शोधून आण. अर्जुनाला आणि दुर्योधनाला दोघांना काम दिलं की दुर्योधनाला सांगितलं, जा हस्तिनापूरमध्ये आणि एक पुण्यवान धरुणाने अर्जुनाला सांगितलं, जा एक पापी घेऊन ये. दोघं रिकामे हात हलवीत आले. दुर्योधनाला विचारलं, का रे तू का रिकामा आलास रे? तो म्हणे, अरे कृष्णा म्हणे, हस्तिनापूरमध्ये असा एकही माणूस नाही, त्यांनी थोडं सुद्धा पाप करेल नाही, थोडं तर पाप करेलच त्यांनी, मला पुण्यवान एकही दिसणार नाही, नगरी एकच आहे. अरे म्हणलं, चला तुला कुणीच नाही भेटला म्हणजे अर्जुनाने सगळेच आणले असतील, अर्जुन बी रिकामा. अरे म्हणे, अर्जुना तू कसं काय रे रिकामा? तो म्हणे, देवा, या हस्तिनापूर नगरीमध्ये एकही असा माणूस नाही ज्यांनी थोडं सुद्धा पुण्य करेल नाही. त्यांनी थोडं तरी पुण्य करेलच आहे, पापी आहे तो, पण त्यांनी थोडं तरी पुण्य केलंच आहे. मग त्याला कसं काय आणायचं? जीवनामधले दोन बाजू आहे, एक पाप केलेलं आणि एक पुण्य केलेलं. प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये दोन्ही गोष्टी आहे, म्हणून तुम्ही माणूस आहे. जर एकच गोष्ट राहिली असती, एक तर तुम्ही दानव तरी झाले असते, नाही तर देव तरी झाले असते. तुम्ही मानव आहे म्हणजे तुमच्या दोन्ही गोष्टी आहे. तुमच्यामध्ये तमसपणा आहे, तुमच्यामध्ये रजसपणा आहे, तुमच्याकडे सत्वपणा आहे. तुम्ही सत्व आहे म्हणून जिवंत आहे. सत्व तुम्हाला जिवंत ठेवतं, रजस तुम्हाला मौज करायला लावतं, आणि तमस तुम्हाला सुस्त पाडतं. मग माणसांमध्ये सगळे गुण आहे. माणसामध्ये राम पण आहे, माणसामध्ये रावण पण आहे. परंतु दुर्योधनाला फक्त रावणाचेच गुण दिसत होते आणि अर्जुनाला फक्त रामाचे गुण दिसत होते. आणि म्हणून दुर्योधनाला सगळ्यांमध्ये रावण दिसत होता आणि अर्जुनाला सगळ्यांमध्ये राम दिसत होता. म्हणजे तुम्ही बघता काय, बंद पडलेले घड्याळ सुद्धा दिवसातून 2 वेळा बरोबर टाइम देतं. बघण्याचा दृष्टिकोन पाहिजे. आणि अशीच माणसं जीवनामध्ये दिव्य गोष्टी करतात, अशीच माणसं जीवनामध्ये क्रांती करून आणतात. आणि म्हणून सद्गुरू आम्हाला सांगतात की तुम्ही स्रोताकडे गेलं पाहिजे, पण आम्ही भोगाकडे आणि आम्ही ह्या बाह्य जगाकडे भर करतो. भोग वाईट नाहीये, पण तो तुम्हाला काय करतो, भ्रमिष्ट करतो. सगळ्या ज्या अमंगल आहेत आपल्या जीवनामध्ये, ज्या गोष्टी आपल्याला नको आहे, ज्या गोष्टीने आपल्याला वेदना होता, ज्या गोष्टीने आपल्याला दुःख होतं, ज्या गोष्टीने विश्वासघात होतो, त्या सगळ्या गोष्टींचा एकच औषध आहे, काय? आनंद.
तुम्ही आनंदी राहा. तुम्ही म्हणा, सर माझं नुकसान होतंय, माझा अपमान होतोय, माझ्यावर अन्याय होतोय, आणि तुम्ही म्हणता आनंदी राहा. हो, आनंदी राहा. का? कारण तुझ्याकडे एक अशी गोष्ट आहे जी कोणीच हिरावून घेऊ शकत नाही, ते म्हणजे तुझं जीवन. सर्वात अमंगल काय सर या जीवनामध्ये? तुमचं जीवन कोणीतरी हिरावून घेणं. कशाचं ओझं? पश्चातापाचं ओझं, कशाचं ओझं? अपमानाचं ओझं, कशाचं ओझं? अपयशाचं ओझं, कशाचं ओझं? जे मनाला खाणाऱ्या गोष्टी आहे त्या गोष्टींचं ओझं. हे टोचणी करणाऱ्या ज्या गोष्टी आम्ही जमा करतो, आम्ही काटे गोळा आणि काटे गोळा करून आम्ही तक्रार करतो की माझे हात लहूलुहान झाले, मी जखमी झालोय. अरे मग असे विचार तुझ्या डोक्यामध्ये गोळा कोणी लोकांनी केले का तू करतो? कारण तुला नेमकी काय वेचावं हे कळत नाही. हा हिरे सोडून देतो गारगोट्याने पिशवीवर. मग हिरा काय? आरोग्य आहे. हिरा काय? आनंद आहे. हिरा काय? समाधान आहे. मला सांगा, तुम्ही आज सगळेजण पैशाच्या मागे पागल आहे. मी पण होतो, परंतु मी जरी पैशाच्या मागे पागल होतो तरी मी माझी संपूर्ण श्रद्धा ही माझ्या कष्टावर होती, सत्यावर होती. मी सत्याच्या मार्गाने कष्ट केले. तरुणपणामध्ये ही गोष्ट कळणं फार अवघड आहे हो. तुम्हाला विश्वासघात करणारे, तुमचा प्रेमभंग करणारे, तुमच्या अन्याय करणारे, तुमचं अपयश करणारे माणसं तुम्हाला जर खूप भेटले तर त्यांचे उपकार माना तुम्ही, तरच तुम्ही या तरुणपणाच्या नशेतून बाहेर पडू शकता. आणि तुम्हाला काळजी घेणारे, जीव लावणारे माणसं भेटले का तुमचं वाटूळच. कसं काय? तुम्ही सुखाच्या दलदलीमध्ये एवढं खोलवर जाणार की तुमच्या आयुष्यामध्ये फक्त दुःख आणि दुःख शिल्लक राहणार भविष्यामध्ये. समजा तुम्हाला खूप जीव लावला एखाद्या व्यक्तीने, खूप जीव लावला की अगदी तुमची एवढी काळजी घेतली की तुम्हाला पाणी प्यायचं म्हटलं तरी त्या माणसाने द्यावा असं वाटतं. आणि एक दिवस तुमचे सगळे दागदागिने, पैसे, बँक बॅलन्स सगळं तिच्या नावावर, जमीन तिच्या नावावर, आणि तिने गेली पळून कोणाबरोबर. तुमच्या समोर एकच पर्याय आहे. काय? बोला काय करणे? आत्महत्या करणे. एवढा एकच पर्याय. कोणाला तोंड दाखवणार? कारण एकाच माणसाला तोंड दाखवलं आजपर्यंत, त्याचा परिणाम आहे. काय झालं? लाडकी बहीण योजना लागू केली सरकारने, आणि त्यांना कळलं की आज पैसे मिळणार आहे. तर पहिल्यांदा पैसे मिळणार होते, सगळ्यांना अनुभव आहे, आले एकच जाऊ शकतात परत, तेव्हा वेळेत काढावं लागतात ते. हो, तर पेन्शनवाले लोक आहेत ना, त्यांना तुम्ही विचारा, ते म्हणता पेन्शन वेळेवर काढा नाही तर परत जातील. तसं योजनेचे पैसे आले ते परत जातील म्हणून गर्दी करतात सगळे. तर गर्दी अशी गर्दी केली बँकेच्या बाहेर. बँकेचे साहेब सकाळी 10 वाजता बँक उघडते, 11 वाजले तरी बँक उघडली, 11:30 वाजले, 12 वाजले, पोलीस आले, वरून हेड ऑफिसवरून पोलीस पाठवले गेले की ही बँक का उघडली जात नाही. म्हणजे कर्मचारी कामावरच नाही आले. म्हणजे अरे बावळ्या, कामावर आले, त्यांना येईल पुढेच जाऊन देते नाही, ते मागे या रॅटॅलिटीने यांनी एवढी गर्दी केली, कर्मचाऱ्याला मध्येच जाऊन देते. त्यांना वाटतं हे बी नंबर लावायला. अज्ञानाचे गोळे ना. आपण रस्त्यावर ट्रॅफिक मध्ये नेहमी बघतो का तुम्हीच ट्रॅफिक अडवलेली असते आणि त्याच्यामुळे तुम्हालाच पुढे जाता येते. म्हणजे आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे, अति घाई चुकांची आई. तसा प्रकार आपण अज्ञानाच्या पोटी जीवन जगतो. तुमच्या आतमध्ये जो स्रोत आहे ना, तो आत्मा जो आहे, जो ऊर्जा आहे, तो बाहेर येण्याचा प्रयत्न करतोय, स्वतःला बाहेर आणण्यासाठी तो प्रयत्न करतोय, आणि तुमचं शरीर आणि मन त्याला मागे रेटारेटी करते. चल सरक मागे. मधून आवाज यायला लागला का हा त्याला दारू पाजतो, मधून आवाज यायला लागला का हा त्याला मोबाईल दाखवतो, बघ रील बघ, लय डोक्याला ताप घेऊ नको, रील बघ. वरून गाणं तयार केलं, भेजा अगर शोर करता है तो गोली मार भेजे में, बदतमीज दिल, कॅरेक्टर ढिला आहे. अशा प्रकारचे आम्ही मंत्र तयार केलेले आहेत. बरेच जण हे मंत्र म्हणता, स्वतःच म्हणतात कॅरेक्टर ढिला आहे. बरं, ते गाण्याच्या तालावर म्हणतात. हे काय? हे प्रोग्रामिंग आहे. या इंडस्ट्रीने तुमच्या मनामध्ये हे प्रोग्रामिंग केलं. कॅरेक्टर म्हटलं का ते ढिलच राहतं. काय फरक पडतो ढिलं झालं तर? चरित्र तुमचं थोडंसं बिघडलं तर काय बिघडलं? थोडं खोटं बोलल्याने काय होतं? बोलावं लागतं मित्रासाठी, मैत्रिणीसाठी. आई वडिलांना वाईट वाटू नये म्हणून थोडंसं खोटं बोलावं लागतं. रामसर चिलतील म्हणून थोडं खोटं बोलावं लागतं, आहे की नाही? ते कॅरेक्टर ढिला याचा आम्ही किती मनावर घेतलं. बदतमीज दिल, माने ना, आहे की नाही? ही जी प्रोग्रामिंग आहे आमच्या मनावर, कुठेतरी खोलवर आमच्या मनावर ते काय होतं, बिंबतं. सर बरोबर आहे की नाही? आणि म्हणून जर तुमचं मन तुम्हाला जर सारखं असं गुंतवत असेल, आजूबाजूला ती व्यवस्था आहे, तुम्ही नेहमी नशेत राहिले पाहिजे. का? तुम्ही जर जागृत झाले तर बंड कराल तुम्ही. कळतंय का तुम्हाला? म्हणून तुम्ही जागृत होऊ नये याची व्यवस्था केलेली आहे. जसं मी नेहमी सांगतो की नवरदेवाने घेतलेला निर्णय बरोबर आहे का चुकीचा हे त्याला कळू नये, म्हणून अगदी पार वरात घरी जाईल, नवरी त्याच्या गळ्यात पडत नाही
तोपर्यंत त्याला कुणीच एकटं सोडत नाही. सारखा बाजा बोजा गाणं बिणं सारखा ढांग ढुंग त्याच्या भोवती आरडा चिल्ला चिल्लीम सारखं चालू असतं. का? त्याला विचार करायला वेळच नाही भेटला पाहिजे आपण बरोबर निर्णय घेतला का चुकीचा. आणि त्याने बदलला निर्णय मध्येच. मग अशी व्यवस्था केलेली आहे की हा बाजावाला गेला का तो बाजावाला येतो. मेंदू त्याचा भ्रमिष्ट करून ठेवतो. तो शुद्धीवर नाही आला पाहिजे. हळद लागल्यापासून तो उतरेपर्यंत तो शुद्धीवरच येऊन द्यायचा नाही. ही व्यवस्था आहे समाजाची. सद्गुरू आम्हाला सांगतात की तुम्ही स्रोताकडे गेलं पाहिजे. मग स्रोताकडे जर तुम्ही गेलात तर स्रोत हा नेहमी आनंदी आहे. लक्षात ठेवा. तुम्ही कुठल्याही गोष्टीच्या स्रोताकडे जर गेलात, एखाद्या कार्यालयामध्ये तुमचं काम होत नाही, तुम्ही क्लर्क बरोबर वाद घालताय, तुम्ही तिथल्या शिपायाबरोबर वाद घालताय आणि त्या शिपायाबरोबर आणि क्लर्कवरून तुम्ही ठरवताय का या कार्यालयाची काय कल्चर आहे, काय पद्धती सिस्टम आहे. तुम्ही त्याच्यापासून कुठे गेलं पाहिजे? वरिष्ठाकडे गेलं पाहिजे. त्याच्याही वरिष्ठाकडे गेलं पाहिजे. असं तुम्ही जर वरिष्ठाकडे जात राहिलात तर एक क्षण असा येईल की तुम्ही त्याचा जो मूळ स्रोत आहे तिथं पोचाल. आणि लक्षात ठेवा, जो स्रोत असतो ना तो शुद्धच असतो. म्हणून कुठलीही गोष्ट या जगामध्ये अस्तित्वात आहे. तुम्ही म्हणतात नाही काही खरं नाही आहे, मग जर काहीच खरं नाही तर तुम्ही पण खरं नाही आहे, तुम्ही पण खोटे आहात. का? कारण खरं नसलेल्या जगामध्ये तुम्ही खरे कसे असू शकता? मी नेहमी गंमत सांगतो. काय? सर सगळ्या वस्तू लाकडाच्या. काय? सगळ्यांना माहिती झाले सगळ्या वस्तू लाकडाच्या. खाली असा एक प्लॅटफॉर्म लावलेला आहे फळ्यांचा, त्याच्यावरती टेबल आहे फार मोठा, त्याच्यावर लक्ष द्या मी प्रश्न विचारणार आहे, त्याच्यावर स्टूल आहे मोठा, त्याच्यावर एक छोटीशी खुर्ची आहे सर, आणि त्याच्यावरती परत एक पेटी आहे आणि त्या पेटीवर एक कोंबडी बसलेली आहे. आता मला शांतपणे सांगा ते अंड कुठं पडेल? कोंबडीने जर अंड दिलं ते कुठं पडेल? बसलेल्या कोंबडीने त्या स्टूलवर पडेल, पेटीवर पडेल, का त्या खुर्चीवर पडेल, का खाली प्लॅटफॉर्मवर पडेल? पेटीवर पडेल. बरोबर आहे ना? अरे पण ती कोंबडी पण लाकडाची आहे ना. तुम्ही आणि ती यंत्रणा सारखीच आहे. तुमचा जसा दृष्टी आहे ना तसंच सृष्टी बनते. लक्षात ठेवा. जशी दृष्टी तशी सृष्टी. हे जग नालायकांसाठी नालायक आहे, सज्जनांसाठी सज्जन आहे, खोट्यांसाठी खोटं आहे, चोरांसाठी चोर आहे आणि मेहनती लोकांसाठी मेहनती आहे. या जगामध्ये सगळं आहे. हे कधीही वाईट बी नव्हतं आणि हे कधीही चांगलंही नव्हतं. थोड्याफार प्रमाणामध्ये परिस्थिती जरी बदलत असेल तरी पण हे जग असंच आहे. तुमचा स्रोत कसा आहे तसे तुम्हाला ते जग दिसतं. म्हणून दुर्योधनाला हस्तिनापूरमध्ये एकही पुण्यवान दिसला नाही. तो म्हणे सर प्रत्येकाने थोडं तरी पाप करेलच आहे. भगवान श्रीकृष्णाला काय म्हणे? भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला आणि दुर्योधनाला जेव्हा पाठवलं हस्तिनापूर नगरीमध्ये की जा, तू काय म्हणतोस की तुला अर्जुन एवढा प्रिय का आहे? तू पांडवांच्याच बाजूनी का? तू जरा आमचा बी भाऊ आहे ना. कोण म्हटलं असं? दुर्योधन म्हटला. तू पांडवांचाच का, आमचा का नाही? तू आमच्या बाजूनी का लढत नाही? दुर्योधन म्हटला अरे तू पण आमचा पण माम आहे, भाऊ आहे, तू आमच्या बाजूनी लढ. त्यांनी सांगितलं मी शस्त्र टाकलेलं आहे, मी कोणाच्याच बाजूने लढणार नाही. तो म्हणे का नाही लढणार? तू त्यांच्या बाजूने उभा आहे ना, तू त्यांची बाजू घेतोय. नाही म्हणे मी धर्माची बाजू घेतोय, मी सत्याची बाजू घेतोय. म्हणजे बरं आहे, तू म्हणतो ते सत्य आणि आमचं ते खोटं. तूच व्याख्या करणार आणि तूच आम्हाला सांगणार. मग भगवान श्रीकृष्णाने सांगितलं ठीक आहे, मी सत्य तुला शोधायला देतो, चल तू शोधून आण. अर्जुनाला आणि दुर्योधनाला दोघांना काम दिलं की दुर्योधनाला सांगितलं जा हस्तिनापूरमध्ये आणि एक पुण्यवान धरून आण. अर्जुनाला सांगितलं जा एक पापी घेऊन ये. दोघं रिकामे हात हलवीत आले. दुर्योधनाला विचारलं का रे तू का रिकामा आलास रे? तो म्हणे अरे कृष्णा म्हणे हस्तिनापूरमध्ये असा एकही माणूस नाही त्यांनी थोडं सुद्धा पाप करेल नाही. थोडं तर पाप करेलच त्यांनी, मला पुण्यवान एकही दिसणार नाही. नगरी एकच आहे. अरे म्हणलं चला तुला कुणीच नाही भेटला म्हणजे अर्जुनाने सगळेच आणले असतील. अर्जुन बी रिकामा. अरे म्हणे अर्जुना तू कसं काय रे रिकामा? तो म्हणे देवा या हस्तिनापूर नगरीमध्ये एकही असा माणूस नाही ज्यांनी थोडंसं पुण्य करेल नाही. त्यांनी थोडं तरी पुण्य करेलच आहे. पापी आहे तो, पण त्यांनी थोडं तरी पुण्य केलंच आहे. मग त्याला कसं काय आणायचं? तुम्ही म्हणाल हे काय गोंधळ आहे? अहो सोपा गोंधळ आहे एकदम. जीवनामधल्या दोन बाजू आहे, एक पाप केलेलं आणि एक पुण्य केलेलं. प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये दोन्ही गोष्टी आहे, म्हणून तुम्ही माणूस आहे.
जर एकच गोष्ट राहिली असती एक तर तुम्ही दानव तरी झाले असते, नाही तर देव तरी झाले असते. तुम्ही मानव आहे म्हणजे तुमच्या दोन्ही गोष्टी आहे. तुमच्यामध्ये तमसपण आहे, तुमच्यामध्ये रजसपण आहे, तुमच्याकडे सत्व पण आहे. तुम्ही सत्व आहे म्हणून जिवंत आहे. सत्व तुम्हाला जिवंत ठेवतं, रजस तुम्हाला मौज करायला लावतं आणि तमस तुम्हाला सुस्त पाडतं. गुणाचा काय आहे? स्वामी आहे. त्याचा स्वामी कोण आहे? तमस गुण, आळसाचा. बरोबर आहे ना? चंचलता, सक्रिय राहणं, हा रजस गुण त्याचा स्वामी आहे, सक्रियतेचा. आणि प्रतिभाशाली बनणं, दिव्य बनणं, हा कोणाचा गुणधर्म आहे? सत्वगुणाचा गुणधर्म आहे. सत्व त्याचा काय आहे? स्वामी. मग हे लक्षात ठेवा. मग माणसांमध्ये सगळे गुण आहे. माणसामध्ये राम पण आहे, माणसामध्ये रावण पण आहे. परंतु दुर्योधनाला फक्त रावणाचेच गुण दिसत होते आणि अर्जुनाला फक्त रामाचे गुण दिसत होते. आणि म्हणून दुर्योधनाला सगळ्यांमध्ये रावण दिसत होता आणि अर्जुनाला सगळ्यांमध्ये राम दिसत होता. थोडा तरी राम आहे हो. काहींमध्ये मोठा असेल पण याच्यामध्ये छोटा तरी आहे. म्हणजे तुम्ही बघता काय, बंद पडलेलं घड्याळ सुद्धा दिवसातून 2 वेळा बरोबर टाइम देतं. बघण्याचा दृष्टिकोन पाहिजे. आणि अशीच माणसं जीवनामध्ये दिव्य गोष्टी करतात. अशीच माणसं जीवनामध्ये क्रांती करून आणतात. आणि म्हणून सद्गुरू आम्हाला सांगतात की तुम्ही स्रोताकडे गेलं पाहिजे, पण आम्ही भोगाकडे आणि आम्ही ह्या बाह्य जगाकडे भर करतो. भोग वाईट नाही आहे, पण तो तुम्हाला काय करतो? भ्रमिष्ट करतो. तुमच्या भ्रमामध्ये तुम्हाला भरकटवतो. दारू पिणं वाईट नाही आहे. दारू पिणं काय नीतीला धरून नाही आहे, अनैतिक आहे किंवा ते बेकायदेशीर वगैरे आहे, हे सगळं सोडा हो. सर्वात महत्त्वाचं, जीवनाचा आनंद तुम्ही जागा राहून घेणार आहे की झोपून घेणार आहे? जीवन जगणार कधी तुम्ही? अनुभव कधी घेणार आहे? जागेपणे. असं कधी पाहिलं की झोपून आनंद घेतला? हॅलो, मग कॉमाच जाय ना तू. छोटी काला मोठी झोप घे. स्वतःच्या पायावर दगड मारला तर कसं वाटतं सर? म्हणजे मारलं असेल कधी चुकून कधी मारला असेल ना? पडला असेल, धरताना पळताना धडकला असेल, ठेस लागली असेल, कसं वाटतं? वेदना होतात. अच्छा, मला वाटलं गोड वाटतं की काय. हां सर, गुदगुल्या होतात? नाही, त्रास होतो. बरोबर आहे. तसंच जीवनामध्ये दारू पिल्यानंतर तुमची शुद्ध हरपते आणि शुद्ध हरपल्यावर तुम्ही जीवनापासून हरपता. आणि म्हणून तुम्ही भोगाच्या दुनियामध्ये गेलात ना, तुम्ही हरवाल. म्हणून तुम्ही काय, सद्गुरू काय सांगता? तुम्हाला कुठे जाण्याची गरजच नाहीये, तुम्हाला मोजण्याची पण गरज नाहीये. तुम्हाला मागे वळण्याची गरज आहे. मागे कुठे? तुमच्याकडे. आणि मग तुम्ही स्वतःला विचारा की कालच्यापेक्षा मी आज आनंदी आहे का? आहे, आनंदी आहे. ठीक आहे. मग तुमच्यामुळे अजून किती लोक आनंदी आहे? नाही, ते तर नाही बुवा. मग तुमचा आनंद नाही आहे, भ्रम आहे. काय? भ्रम आहे. आपल्याला कधी कधी भ्रम होतो का नाही? सर्व अमंगल ज्या गोष्टी आहे त्या जर घालवायच्या असतील, त्याच्यात सर्वोत्तम काय औषध सांगितलं सद्गुरूंनी? औषध काय त्याचं? आनंद. सगळ्या ज्या अमंगल आहेत आपल्या जीवनामध्ये, ज्या गोष्टी आपल्याला नको आहे, ज्या गोष्टीने आपल्याला वेदना होता, ज्या गोष्टीने आपल्याला दुःख होतं, ज्या गोष्टीने विश्वासघात होतो, त्या सगळ्या गोष्टींचा एकच औषध आहे. काय? आनंद. तुम्ही आनंदी राहा. तुम्ही सर माझं नुकसान होतंय, माझा अपमान होतोय, माझ्यावर अन्याय होतोय, आणि तुम्ही म्हणता आनंदी राहा. हो, आनंदी राहा. का? कारण तुझ्याकडे एक अशी गोष्ट आहे जी कोणीच हिरावून घेऊ शकत नाही. ते म्हणजे तुझं जीवन. सर्वात अमंगल काय सर या जीवनामध्ये? तुमचं जीवन कोणीतरी हिरावून घेणं. मोडलं जरी घर तरी मोडला नाही कणा, फक्त उठ म्हणा. हे किती सुंदर. बघा ना, त्यातून काय प्रेरणा आहे. आपलं घर नाही, आपला कणाच मोडतो. लोकांनी एखादा दणका देऊन, आघात करून तुमचा कणा मोडावा, तो भाग वेगळा आहे. परंतु तुम्हीच एवढं ओझं वरती घ्यावं मनावरती का तुमचा कणा मोडावा? कशाचं ओझं? पश्चातापाचं ओझं. कशाचं ओझं? अपमानाचं ओझं. कशाचं ओझं? अपयशाचं ओझं. कशाचं ओझं? जे मनाला खाणाऱ्या गोष्टी आहेत त्या गोष्टींचं ओझं. हे टोचणी करणाऱ्या ज्या गोष्टी आम्ही जमा करतो, आम्ही काटे गोळा करतो. आणि काटे गोळा करून आम्ही तक्रार करतो की माझे हात लहूलुहान झालेत,
मी जखमी झालोय. अरे मग असे विचार तुझ्या डोक्यामध्ये गोळा कोणी लोकांनी केले का तू करतो? तू करतो कारण तुला नेमकी काय वेचावं हे कळत नाही. हा हिरे सोडून देतो, गारगोट्याने पिशवी भरतो. मग हिरा काय? आरोग्य आहे. हिरा काय? आनंद आहे. हिरा काय? समाधान आहे. मला सांगा, तुम्ही आज सगळेजण पैशाच्या मागे पागल आहे. मी पण होतो. परंतु मी जरी पैशाच्या मागे पागल होतो तरी मी माझी संपूर्ण श्रद्धा ही माझ्या कष्टावर होती, सत्यावर होती. मी सत्याच्या मार्गाने कष्ट केले. माझ्याबरोबर खूप जणांनी प्रयत्न केले. मला सांगायचं काय आहे की कष्ट भरपूर केले लोकांनी, पण त्यांना आज ते कंगालच्या कंगाल आहे. त्यांनी तेव्हा पैसे पण भरपूर कमवले. मी काय सांगतो तुम्हाला, मग कष्ट मी पण केले, कष्ट त्यांनी पण नाही केले. लक्षात घ्या. घोडा आणि गाढव दोघांमध्ये स्मार्ट कोण आहे? कष्ट घोडा पण करतो, त्याच्या पण पाठीवर ओझ आहे, आणि गाढवाच्या पण पाठीवर ओझ आहे. म्हणून काय गाढव मिरवणुकीला घेत नाही कोणी? का नाही येत? कारण याला उकिरड्याची सवय. हे चण्याशिवाय खात नाही ते. ते मी मालकाने दिले तर खातं. 2 पायाच्या घोड्यांपेक्षा 4 पायाच्या घोड्यांची किंमत जास्त आहे. कुटीमध्ये घोडा आहे. हे 2 पायाचे घोडे किती विकायला काढा, त्यांनी घरचेच घ्यायला तयार नाही. घरचे म्हणते फुकट घेऊन जा. काय वर्ष आम्ही शुभेच्छा देणार एकमेकाला, काय आम्ही त्या वर्षाचं कौतुक करणार. आणि म्हणून सद्गुरू आम्हाला मागे वळायला सांगता की तुमच्या जीवनाला मोल तेव्हाच येणार आहे जेव्हा तुम्ही तुमच्या आतमध्ये स्वतः स्मार्ट व्हा आणि तुम्ही कुठे जा, तुमच्या आनंदाच्या स्रोताकडे, आत्म्याकडे जा. तिथे आनंद शोधा जो कधीच 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 आटत नाही. बरोबर आहे ना? तरुणपणामध्ये ही गोष्ट कळणं फार अवघड आहे, फार अवघड आहे हो. तुम्हाला विश्वासघात करणारे, तुमचा प्रेमभंग करणारे, तुमच्या अन्याय करणारे, तुमचं अपयश करणारे माणसं तुम्हाला जर खूप भेटले तर त्यांचे उपकार माना तुम्ही, तरच तुम्ही या तरुणपणाच्या नशेतून बाहेर पडू शकता. आणि तुम्हाला काळजी घेणारे, जीव लावणारी माणसं भेटले का तुमचं वाटोळच. तुम्ही कसं काय? तुम्ही सुखाच्या दलदलीमध्ये एवढं खोलवर जाणार की तुमच्या आयुष्यामध्ये फक्त दुःख आणि दुःख शिल्लक राहणार भविष्यामध्ये. समजा तुम्हाला खूप जीव लावला एखाद्या व्यक्तीने, खूप जीव लावला की अगदी तुमची एवढी काळजी घेतली की तुम्हाला पाणी प्यायचं म्हटलं तरी त्या माणसाने द्यावं असं वाटतं. आणि एक दिवस तुमचे सगळे दागदागिने, पैसे, बँक बॅलन्स सगळं तिच्या नावावर, जमीन तिच्या नावावर, आणि तिने गेली पळून कोणाबरोबर तरी. तुमच्यासमोर एकच पर्याय आहे. काय काय हो? बोला बोला. काय करणे? आत्महत्या करणे. एवढं एकच पर्याय आहे. कोणाला तोंड दाखवणार? कारण एकाच माणसाला तोंड दाखवलं आजपर्यंत, त्याचा परिणाम आहे. त्या माणसाचा दोष नाही आहे. एक लक्षात ठेवा, पाळलेलं पिल्लू कोणाला आवडत नाही. तुम्ही एखादा कुत्रा पाळला, त्यांनी तुमच्यासमोर मात्र बिल्ली मांजर राहिलं पाहिजे, पण समोरच्या समोर त्यांनी वाघ बनलं पाहिजे अशी तुमची इच्छा असते की नाही? तुम्ही पाळलेला आहे, पण तुम्हाला काय वाटतं त्यांनी माझ्यासमोर तर शेळी बनून राहावं, मांजर बनून राहावं, बिल्ली मांजर, पण समोरच्या समोर त्यांनी काय बनलं पाहिजे? शेर बनलं पाहिजे. ते जर उलटं करायला लागलं तर समोरच्या समोर बिल्ली मांजर, तुमच्यासमोर शेर, तर नाही चालणार तुम्हाला. बरोबर आहे ना? हीच समस्या आहे. आमचं मन असंच आहे सर. आमचं मन समोरच्या समोर काय होतं? बिल्ली मांजर होतं. म्हणून सद्गुरूंना काय सांगायचं आहे की तुम्ही तुमच्या मनाच्या पलीकडे, हे शरीर आहे ना त्याच्या पलीकडे आणि मनाच्या पलीकडे, शरीराचे भोग आणि मनाचे चिंतन, त्याची कामना, याची वासना, ह्याच्या पलीकडे पण एक तुमचं अस्तित्व आहे, ते म्हणजे तुमचे प्राण, ज्याला आतला आवाज असं म्हटलं जातं. कधी कधी आपल्याला वाटतं यार हे चुकलंय बरं का आपलं, हे असं नाही करायला पाहिजे, हे बरोबर नाही आहे. ही टोचणी तुम्हाला जे करतं ते तुम्ही आहात. मग त्या स्रोताकडे तुम्हाला जायचं आहे आणि त्याच्यासोबत तुम्ही जर राहायला लागले, तुम्हाला कशाचंच कधीच दुःख होणार नाही. कळलं का? म्हणजे आम्ही जिवंत आहोत. काही लोक म्हणतात त्याच्यामध्ये काय नवल आहे? जिवंत असल्यावर जिवंतच राहणार सर, मेल्यावरच मरणार नाही. मेल्यानंतरही तुम्ही जिवंत राहू शकता. हॅलो, मला सांगा, झोपेत गेल्यावर तुम्हाला माहिती असतं तुम्ही झोपलेले? माहिती असतं? माहिती असतं? तुम्ही झोपलेले माहिती असतं का? म्हणजे शरीर आणि मनाच्या स्तरावर आम्ही एवढे बेभान आहे का आम्ही कोण आहोत हेच विसरून, आम्ही कुठे आहोत हेच विसरून जातो. बरोबर आहे ना? ही जरी अतिशयोक्ती वाटत असली तर आम्ही असंच जीवन जगतोय. आणि म्हणून सद्गुरूंना सांगायचं की अरे कमीत कमी तुम्ही तरी आनंदी व्हा. मागच्या वर्षभर तुम्ही असं काय केलं की ज्याने तुम्ही काय झाले? आनंदी आहे, तुमच्या चेहऱ्यावर प्रसन्नता आहे, अजिबात पश्चाताप नाही आहे, कुठल्या प्रकारचा मनामध्ये काही खट्टूपणा नाही आहे,
काही कटुता नाही आहे कोणाविषयी, काय देणं घेण्याचा व्यवहार डोक्यात नाही आहे, काय नाही. म्हणजे असा एक अजून एक माणूस असतो, निर्लज्जम सदा सुखी. असे पण माणसं जरा म्हणजे निर्लज्ज असतात आणि एकदम जाड कातडीचे बनलेले असतात. तुम्ही किती बोला, काही म्हणा, त्याच्यावर काही परिणाम नाही. त्याच्याविषयी नाही आहे हा विषय. हा विषय असा आहे, जागृत आहे. कसा आहे? हो.